नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, इंडियाच्या टेलिकॉम सेक्टरचा ऑक्टोबर 2025 या महिन्याचा डेटा आला आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोच अपडेट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तसेच अपडेटमुळे आपण कोणत्या दोन कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण पुढे बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. इंडियाज मोबाईल सबस्क्रायबर ॲडिशन्स स्लो इन ऑक्टोबर ॲज वोडाफोन आयडिया लॉसेस डिपेन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये इंडियाचा टेलिकॉम सेक्टर सबस्क्रायबर ॲडिशनमध्ये स्लोडाऊन झाला आहे. नेट मोबाईल युजरच्या ॲडिशनमध्ये ड्रॉप झाला आहे. प्रिव्हियस मंथ म्हणजे सप्टेंबर 2025 या महिन्याच्या कंपेअरमध्ये डेटा ड्रॉप म्हणजे खाली आलेला आहे. आणि मित्रांनो, ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये कंट्रीने ॲड केले आहे 1.43 मिलियन मोबाईल युजर्स ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये. आणि सप्टेंबर 2025 या महिन्यामध्ये कंट्रीने ॲड केले होते मोबाईल युजर्स 3.41 मिलियन. आणि मित्रांनो, हा डेटा प्रत्येक वेळेस येत असतो टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया कडून. आणि मित्रांनो, सबस्क्राईब बेसच्या नुसार भारताची लार्जेस्ट टेलिकॉम ऑपरेटर कंपनी रिलायन्स जिओने ॲड केले आहे 2 मिलियन युजर्स ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये. आणि सप्टेंबर 2025 या महिन्यामध्ये रिलायन्स जिओने ॲड केले होते 3.25 मिलियन युजर्स सप्टेंबर 2025 या महिन्यामध्ये. आणि मित्रांनो, जर आपण मंथ ऑन मंथ बेसिसचा रिलायन्स जिओचा डेटा बघितला तर तो खाली आलेला आहे 3.25 मिलियनने 2 मिलियन युजर्स. आणि मित्रांनो, जर आपण भारती एअरटेलचा डेटा बघितला तर मित्रांनो, तो इम्प्रूव्ह झाला आहे. कंपनीचा ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये 1.25 मिलियन मोबाईल युजर्स ॲड झाले आहे. आणि सप्टेंबर 2025 मध्ये होते 4,37,000. आणि मित्रांनो, इथे मंथ ऑन मंथ बेसिसवर जबरदस्त ग्रोथ दिसत आहे. भारती एअरटेलच्या मोबाईल युजर्समध्ये 4,37,000ने 1.25 मिलियन मोबाईल युजर. आणि मित्रांनो, वोडाफोन आयडिया स्ट्रगल करत आहे. कंपनीने ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये 2 मिलियन युजर लॉस केले आहे. आणि कंपनीने सप्टेंबर 2025 या महिन्यामध्ये 7,44,000 सबस्क्रायबर लॉस केले होते. आणि मित्रांनो, जर आपण मार्केट शेअर बघितला तर वायरलेस मार्केट शेअर आहे रिलायन्स जिओजवळ 41.4% आणि भारती एअरटेल जवळ आहे 31.1% आणि वोडाफोन जवळ आहे जवळपास 13%. तसेच ब्रॉडबँड मार्केट शेअर बघितला तर रिलायन्स जवळ आहे 50.08%, एअरटेल जवळ आहे 31.3% आणि वोडाफोन आयडिया जवळ आहे 12.7%. तर मित्रांनो, ऑक्टोबर 2025 या महिन्याचा इंडियाच्या टेलिकॉम सेक्टरचा आपण डेटा बघितला. आणि मित्रांनो, या इंडियाच्या टेलिकॉम सेक्टरमध्ये दोनच कंपन्या लीडिंग पोझिशनवर आहे. त्या म्हणजे वोडाफोन. त्या दोन कंपन्या म्हणजे रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल. तर चला मित्रांनो, आता या दोन कंपन्यांची आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, ही जी रिलायन्स जिओ आहे ही सध्यास करंटली शेअर मार्केटमध्ये लिस्ट नाही. परंतु मित्रांनो, या कंपनीचा कॅलेंडर इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये IPO येऊ शकतो असे स्वतः रिलायन्स
जिओच्या CMD मुकेश अंबानी यांनी 2025 या कॅलेंडर इयरमध्ये सांगितले आहे. आणि मित्रांनो, रिलायन्स जिओ या कंपनीमुळे आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीलाच स्टडी करावे लागेल. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर कंपनीमध्ये प्रमोटर्स होल्डिंग आहे 50.01%, FIS होल्डिंग आहे 18.65%, DIS होल्डिंग आहे 12.25% आणि पब्लिकचे होल्डिंग आहे 10.92%. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीची पूर्ण फायनान्शियल इयरची परफॉर्मन्स बघितला तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 8,76,396 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 24 मध्ये होती 8,99,041 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 9,62,820 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 44,088 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 79,020 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 81,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, जर आपण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस आहे करंटली 8,29,668 कोटी रुपये. लॉंग टर्म बोरोइंग आहे करंटली 2,36,899 कोटी रुपये. शॉर्ट टर्म बोरोइंग आहे करंटली 1,10,631 कोटी रुपये आणि कॅश अँड कॅश इक्विवलेंट्स आहे कंपनीचा करंटली 1,06,502 कोटी रुपये आणि कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 49,452 कोटी रुपये. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. या अपडेटमुळे आपण भारती एअरटेल लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्स होल्डिंग आहे 50.27%, FIS होल्डिंग आहे 27.42%, DIS होल्डिंग आहे 19.40% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 2.72%. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा डेटा बघितला तर कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 1,39,145 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 24 मध्ये होती 1,49,982 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 1,72,985 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 12,287 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 8,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता जवळपास 37,500 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण एअरटेलची स्टँड अलोन बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस आहे करंटली 1,36,876 कोटी रुपये. लॉंग टर्म बोरोइंग आहे 90,280 कोटी रुपये. शॉर्ट टर्म बोरोइंग आहे 20,559 कोटी रुपये आणि कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विवलेंट्स आहे 703 कोटी रुपये आणि कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 22,131 कोटी रुपये. आणि मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टोबर 2025 या महिन्याचा इंडियाचा टेलिकॉम सेक्टरचा डेटा बघितला. तसेच या अपडेटमुळे आपण कोणत्या आहे त्या 2 कंपन्या ज्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा.
तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.